एक गेट रेडी विथ अस वाला ब्लॉग तयार केलेला आहे. एडिटिंग भंगच आहे. बघायचं प्लीज प्लीज. अभी मजा आएगा ना भिड़ो. सुरुवात आम्ही केली होती डोस्यापासून. बघू शकता. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. आणि त्याचे डोसे खूपच गोल होत होते. कौन है ये जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं देखा? Who is he? इथून सुरू झालं आमचं गेट रेडी विथ अस. त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी खूप सिम्पल तयार झालं होतं. एवढं काही एकदम इम्पॉर्टंट असं काही काम नव्हतं आमचं. पडलं पडलं. थोडा थोडा स्किन केअर, देन आयलायनर. जे माझ्याकडून चुकलं ते तुम्ही पुढे पाहू शकता. इग्नोर करा ह्या सगळ्या गोष्टींना. ओके. जुगाड जुगाड. आता कमेंट्स मध्ये येतील आयलायनर नवीन घे म्हणतील. तुम्ही गप बसा. मला माहितीये माझं काय आहे ते. आमच्यासाठी काजळ इक्वल टू आयलायनर इक्वल टू टिकली. ओके. टिकली पण आहे ती आमची. काही काही वेळेस लिपस्टिकला लिपस्टिक म्हणून वापरतात. काही काही वेळेस मी लिपस्टिकला सिंदूर म्हणून वापरते. जातात. माझ्या केसांची लायकी फक्त धुतल्यावर दाखवतात ते. एकदम सुंदर. आला मध्ये हा. आणखी एकदा हे करायला मज्जा आली हा. मला एकदम स्लो मो. हाय शपथ. एक नंबर एक नंबर. आम्हाला वेळ भरपूर झाला होता पण आम्ही अजिबात चान्स सोडला नाही फालतूगिरीचा. पूर्ण पूर्ण फालतूगिरी केलेली आहे जाता वेळेस. आणि आम्ही तयार झालो होतो. अभिचा वॉक झाला, माझा वॉक झाला. अभिचा वॉक तर तुम्ही पाहू शकता. रिव्हर्स वॉक आहे त्याचा. त्यानंतर रेणूचा पण वॉक झाला. आम्ही सर्वजण तयार झालो. लागणाऱ्या गोष्टी घेतल्या आणि निघालो. आम्हाला खूप लांब जायचं नव्हतं. जवळच होतं. सीझन्स मॉलला जाणार होतो आम्ही. जस्ट बिकॉज सॅलरी झाली होती आणि पोटापाण्याचं बघावं लागतं. सो ग्रॉसरी आणण्यासाठी मेन रिझन तो होता की आम्ही सर्वजण गेलो होतो. आणि मग विचार केला की सर्वजण घरात आहोतच. संडे आहे. सो विल डू गेट रेडी विथ अस वाला व्लॉग. तर मग तो व्लॉग केला. तिथे पोहोचलो आणि देन वी वर एक्सपिरियन्सिंग एव्हरीथिंग लाईक सीझन्स मॉल. आणि आमचा एक खूप छान किस्सा आहे. तो कधी दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की सांगूत आम्ही. तर मग ग्रॉसरी घेत होतो. ग्रॉसरीमध्ये रेणू, अभि हे दोघं वेट सेक्शनमध्ये होते वेट करण्यासाठी, की किती गोष्टी घेतल्यात, किती नाही. आणि मी मोस्टली त्यांचे व्हिडिओज बनवत होते. त्यानंतर आम्ही जो व्लॉग केला होता दुसरावाला चिप्सवाला, जो तो कपल ट्रेंड आहे तो. त्यामध्ये त्यामध्ये अभि आणि रेणू बघत होते की कोणता चिप्स बेटर राहील. आणि विचार करत होतो ते घेण्यासाठी. पण नंतरनी विचार केला की जेव्हा ब्रँड पैसे देईल त्या टाईमला मग आम्ही विचार करू ह्या सगळ्या गोष्टी घेऊन दाखवून ठेवायच्या त्या. आणि मग त्यानंतर सगळ्या गोष्टींची शॉपिंग झाली. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि घरी जाता वेळेस आम्हाला खूप भूक लागली होती कारण की फर्स्ट टाईम होतं. खूप वेळ झाला होता म्हणून आम्ही कोणीच काहीच खाल्लं नाही सीझन्स मॉलमध्ये. आम्ही बस निघालो. एक चिप्सचा पॅकेट फोडला. तोच पूर्ण रस्त्यामध्ये खात आलो. आणि जो बकवास होता. जरा पण छान फ्लेवर नव्हता. मग आलो घरी. घरी आल्यानंतर सगळा जो पण ग्रॉसरी वगैरे आम्ही कॅरी केला होता, तो सगळा काढला. काढून घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर आम्ही थोडा आराम करून मग निघालो सत्संगसाठी. सत्संगच्या आधी आम्हाला जायचं होतं थोडा भाजीपाला वगैरे घेण्यासाठी. तर मग अभिने तेच कपडे घातले होते कारण मुलांचं कायच असतं. मुलांकडे असतातच काय व्हरायटीज. आमच्याकडे असतात. आम्ही सकाळी सीझन्स मॉलला गेलो होतो तर आम्ही पॅन्ट शर्ट घातली होती. आता वी हॅव टू वेअर कुर्ताज बिकॉज वी आर गोइंग फॉर सत्संग आफ्टर दॅट. तर मग तयार वगैरे होताना परत नखरा केला. परत माझे भुरटे केस तुम्हाला दाखवते मी. आणि पाहू शकता तुम्ही. हे अशी असतात ही. त्याच्यासाठी आपल्याला त्याला एका दिवस आधी सेट करावं लागतं जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर. इट्स ओके. पुकी बघता माझं पुकी. पूर्ण समोर पाहिलं ना तुम्ही, तुम्हाला असं वाटेल की हा कोण आहे? पण आमच्या समोर हा असंच असतं एकदम क्युटी-प्युटी एकदम क्यूट. हां, दिस इज माय आउटफिट देन. अँड दिस इज रीनूज आउटफिट. तिने एक छान असा सुंदर असा पिंक कलरचा कॉर्ड सेट घातला होता.
शी वॉज लुकिंग सो प्रिटी इन दॅट. बघा हां, आता ती काय करेल. 1 मिनिट हां, आता करेल काहीतरी करेल ती. बोललं होतं ना काहीतरी करेल. ही अशी आमच्या घरची आणि ही अशी मी. खूप संस्कारी आहे एकदम म्हणजे बघू शकता तुम्ही. आ, लाज येते, लाजावं लागतं नवरा वगैरे समोर असल्यावर. मग ह्या सगळ्या लाजणाऱ्या गोष्टी आम्ही करून आम्ही निघालो भाजी आणण्यासाठी. भाजी आणण्यासाठी आम्ही स्पेशली आमच्या घरापासून 20-25 किलोमीटर दूर गेलो होतो. आय गेस नायगाव नाव आहे त्या प्लेसचं. आय डोंट नो म्हणजे आम्हाला काय चूल होती, की एवढ्या लांब आमच्या घराजवळ पण आहे भाजीपाला म्हणजे भाजी मंडई आहे आमच्या घराजवळ सुद्धा. पण नाही आम्हाला चूल होती, की आम्हाला तिथून भाजी वगैरे घ्यायची होती. आय डोंट नो म्हणजे आमच्या तिघांनाही किंवा आईंना इन्क्लुडिंग आई, आम्हाला तो वाला परिसर खूप आवडतो. काय आय डोंट नो म्हणजे एक हॅपनिंग वाइब आहे त्या एरियाची. सो बस त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो. तसा पण संडे होता आणि टाईम असल्यामुळे म्हटलं, की ठीक आहे तिकडे पण जाऊन येऊयात. मग तिकडे गेलो. तिथली जलेबी, ओह माय गॉड! दॅट वॉज सो क्रिस्पी. म्हणजे त्याची टेस्ट मी इलॅबोरेट नाही करू शकत. आणि मग ती आम्ही खाल्ली ऑब्व्हियसली. जलेबी खात-खात आम्ही निघालो सत्संगसाठी. सत्संगला पोहोचेपर्यंत आमचा टाईम झाला होता. कारण सत्संग आमची सुरू होते 6:30 ला अँड आम्ही तिथे पोहोचलो होतो टाईमवरच. कारण कोणच आलं नव्हतं. जात-जात आम्ही ऐकली काही गाणी. असा राहिला आमचा दिवस. आय नो एडिटिंग खूप घाण आहे. आय हॅव टू डू सम प्रोग्रेस ऑन इट. I'll definitely do that. But I just want you guys to be there with us. सपोर्ट करत राहा आणि फॉलो करायला विसरू नका. कायम सोबत राहा. थँक यू. धन्यवाद जी. बाय बाय.